मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे केमिस्ट्रीचा टॉपिक नंबर 10 जो आपण काल पण बघत होतो. त्यातलाच पुढचा पार्ट आहे डायपोल डायपोल किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, आयन डायपोल, अशा अनेक गोष्टी आपण बघणार आहे. त्याच्या आधी आपण पहिल्यांदा बघूया इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ठीक आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल हा एखादा H2O चा मॉलिक्यूल आहे आणि हा पण एखादा H2O चा मॉलिक्यूल आहे. तर या मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा रिपल्शन आहे, म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ओढायची एकमेकांच्या जवळ जायची जी अट्रॅक्शन प्रॉपर्टी आहे, ह्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो बघा, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. जेव्हा दोन मॉलिक्युल्स एकमेकांना ओढत असतात किंवा इव्हन रिपल्शन करत असतात, तेव्हा आपण त्याला म्हणतो इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल बघा, सॉलिड मध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स कसा आहे, खूपच स्ट्रॉंग आहे. दोन मॉलिक्युल सॉलिड एकमेकांना सोडत नाहीत. बघा हे पेन जर मी हातात टाकलं, नाही झालं बघा सेपरेट. लिक्विड्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स थोडासा कमी आहे. लिक्विड्स मध्ये म्हणजे कमी म्हणून पाण्यामध्ये वगैरे पकडून झाला इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे. जर पाणी ओतलं असं आपण, तर पाणी इकडे तिकडे सगळीकडे थेंब ओढतात. हे पेन टाकलं खाली तर हिचे तुकडे होऊन सगळीकडे पडतात का, नाही. म्हणजे यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे, पाण्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे. गॅस बघा, एखादा जो मी रूम फ्रेशनर आणला, जर स्प्रे केला, गॅसचे मॉलिक्युल सापडत पण नाही, सगळे पटपट पटपट लांब पडून जातात. म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स सर्वात कमी कोणाकडे आहे, गॅसेस कडे आहे. मग मी इथं तसं लिहून ठेवतो, इथं लिहूया. सगळ्यात कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणाकडे आहे, गॅसेस. सगळ्यात जास्त कोणाकडे आहे, सॉलिड, मग लिक्विड आणि मग गॅस. ठीक आहे. आणि हे कसं येईल बघा, सॉलिड सगळ्यात जास्त, मग लिक्विड आणि मग गॅस. हा तुम्हाला क्वेश्चन एमसीक्यू म्हणून येऊ शकतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. हा तुम्हाला जेईई किंवा सीईटी किंवा नीट या तिन्ही एक्झाम्स मध्ये तुम्हाला कुठेही असा क्वेश्चन येऊ शकतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स लिस्ट कोणाकडे, लिस्ट म्हणजे काय, सर्वात कमी कोणाकडे आहे, तर गॅसकडे. हायएस्ट कोणाकडे आहे, तर सॉलिडकडे. आणि मॉडरेट कोणाकडे आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये मॉडरेट कोणाकडे आहे, तर सॉलिडकडे नाही, गॅसकडे नाही, लिक्विडकडे मॉडरेट इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. स्ट्रॉंगेस्ट कोण आहे, सॉलिड, त्यानंतर लिक्विड आणि त्याच्यानंतर गॅसेस. ठीक आहे. हे झालं इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, दोन मॉलिक्युल्सच्या मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह हा अट्रॅक्टिव्ह आहे आणि हा रिपल्सिव्ह आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. फर्दर डेफिनेशन घेऊन देतो तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्सची, लिहून देतो. फर्दर बघा, लिहून घ्या. मी म्हणतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन or repulsion in neighboring molecules is called intermolecular force. आता बघा काय काय म्हटले मी, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन कुणामध्ये, नेबरिंग मॉलिक्युल्स मध्ये. नेबरिंग मॉलिक्युल्स म्हणजे हा एक मॉलिक्युल आणि हा एक मॉलिक्युल, दोघांच्या मध्ये हा कुठला फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. कुठला फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा फक्त. आता आपण नेक्स्ट जाणार आहे पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स मध्ये. ठीक आहे, लिहून घ्या.
बरं, आता आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा डायपोल डायपोल वगैरे ज्या टेक्स्टबुक मध्ये आहे त्याच्या आधी आपण एक थोडासा दुसरा पॉईंट बघायचा आहे, मग त्यानंतर डायपोल डायपोल बघायचं, म्हणजे तुम्हाला ते कळेल. तर बघा, आता आपण टेक्स्टबुकच्या पेज नंबर 136 वरती टेक्स्टबुकच्या पेज नंबर आहे. हेडिंग आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, की जो पॉईंट आपण आत्ता बघितला. मी तुम्हाला मुद्दाम टेक्स्टबुक दाखवतोय, तर टेक्स्टबुक मधले सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. जे पॉईंट्स सिलेबसला कमी झालेले आहेत तेही कव्हर करणार आहोत, कारण की जेईई, नीट, सीईटी या संदर्भात काहीही गव्हर्नमेंटचं सर्क्युलर नाही की त्यातलाही सिलेबस कमी होणार का. सो आपण तुर्तास सगळं करणार आहोत. जर कमी झालं तर तेवढा तुम्ही अभ्यास करू नका, पण सध्या तरी तुम्ही सगळा अभ्यास करा, कारण की जरी आपण एखादा पार्ट कमी केला तरी तो पुढच्या टॉपिकला कुठेतरी लागत असतो. त्यामुळं सिलेबस कमी जरी झाला तरी आपल्याला सगळं करणं आहे. ठीक आहे, पेज नंबर टेक्स्टबुकचा 136 इंटरमॉलिक्युलर फोर्स बघितलं. आता त्याच्या खाली जो पॉइंट आहे टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याच्यामधला पहिला आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. त्याच्या आधी आपण बघायचंय पोलार आणि नॉन पोलार, याशिवाय तुम्हाला ते कळणार. लक्ष द्या, मी 4 बॉक्स काढतो, लक्ष द्या. मग तुम्हाला मी सांगतो कोण काय आहे. इथे लिहितो मी प्लस मायनस, बॉक्स लाल कलरचे आहेत ना, पेन दुसरं वापरूया. इथे लिहितो मी प्लस मायनस प्लस मायनस, इथे लिहितो मी मायनस, इथे लिहितो मी प्लस, आणि इथे लिहितो मी प्लस आणि मायनस. ठीक आहे, तर यामधला पोलार मॉलिक्यूल कुठला आहे हे आपण बघणार आहे. यामधला काय बघणार आहे आपण, पोलार मॉलिक्यूल कुठला आहे. मग मी काय म्हणतो, लक्ष द्या, जो पहिला तुम्हाला दिसतोय मॉलिक्यूल, जो तुम्हाला पहिला मॉलिक्यूल दिसतोय, हे काय आहे, 4 मॉलिक्यूल्स आहेत. हे काय आहेत, 4 मॉलिक्यूल्स आहेत. जनरली आपण कुठलेही घेतलेले आहेत, हे जनरली आपण 4 मॉलिक्यूल्स कुठलेही घेतलेले आहेत. बघा, हे किती मॉलिक्यूल्स आहेत, 4 मॉलिक्यूल्स आहेत. ठीक आहे, तर मी काय म्हणतो बघा, हा पहिला मॉलिक्यूल कसा आहे बघा, 1 प्लस 1 मायनस, 1 प्लस 1 मायनस, म्हणजे काय, न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे काय, तो धड पॉझिटिव्ह पण नाहीये, धड तो निगेटिव्ह पण नाहीये, तो पूर्णपणे न्यूट्रल आहे. त्याच्याकडे प्लस मायनस भरपूर काय काय, प्लस मायनस 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 भरपूर आहे. इथं बघा पॉझिटिव्हच आहे, म्हणजे हा कोण आहे, पॉझिटिव्ह आयन. त्याच्याकडे निगेटिव्ह आहे का, नाहीये. म्हणजे एक्झाम्पल कोण आहे माहितीये का, पकडून चला, Na प्लस, कळालं का, Na प्लस, तो प्लस लिहिला असतो ना, तो हा प्लस मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, दुसरं बघा मायनस मला आहे, म्हणजे हा कोण असेल, आता तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह आयन. म्हणजे हा कोण आहे, Cl मायनस, हा कोण आहे, Cl मायनस. आणि चौथा बघा, चौथ्यामध्ये 1 प्लस आहे 1 मायनस आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, मी मध्ये डॉटलाइन लाईन करतो. एक एंड आणि दुसरं एंड. एंड म्हणजे काय, शेवटची बाजू. इकडं इकडं, तुम्ही इकडं बघितलं तर मायनस दिसतंय, आणि इकडं बघितलं तर प्लस दिसतंय. मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय. एक पार्ट प्लस आहे, एक पार्ट मायनस आहे. नीट बघा, मॉलिक्यूल 2 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. एक पार्ट प्लस आहे, एक पार्ट मायनस आहे. मग जो पार्ट जिथे प्लस आणि मायनस पार्ट आहे, दोनच तुकडे आहेत, त्याला आपण म्हणणार पोलार मॉलिक्यूल. त्याला आपण काय म्हणणार आहे, पोलार मॉलिक्यूल. काय म्हणणार आहे आपण त्याला, पोलार मॉलिक्यूल. सेम तुम्हाला इथे पण दिसतंय बघा. तर तुम्ही म्हणाल सर मग हे इथं पण आहे. इथं बघा, जर तू मधून लाईन ड्रॉ केलीस तरी पण ते न्यूट्रलच आहे, की प्लस मायनस न्यूट्रल झालं, प्लस मायनस न्यूट्रल झालं. म्हणजे तिथं ते होत नाही, हा न्यूट्रलच मॉलिक्यूल आहे. हाच फक्त पोलार आहे या चौघांमध्ये, जिथे एक साइड प्लस आणि एक साइड मायनस. एक्झाम्पल बघा, लक्ष दे, NaCl. त्यात कसं असते, इथं लिहितो, Na असतो प्लस, Cl असतो मायनस, Na असतो प्लस, Cl असतो मायनस. हे झाले पोलार मॉलिक्यूल्स. ठीक आहे का. आता जे आपण बघणार आहे ते आपण बघणार आहे ते ह्याच्या रिलेटेड आहे. सो तुम्हाला मी पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर केली. कुठली, पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय, नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय, हे तुम्हाला माहित असावं. ठीक आहे. ही वॉल आहे, ही तुम्ही होमवर्क मध्ये ड्रॉ करायची आहे.
ही वॉल नंबर 3 आहे. आपण 2 वॉल्स बघितलेल्या होत्या. ही वॉल नंबर 3 आलेली आहे. नीट बघा, हा आहे न्यूट्रल, हा आहे पॉझिटिव्ह आयन, हा आहे निगेटिव्ह आयन आणि हा आहे पोलार मॉलिक्यूल. पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय? त्याचा एक तुकडा निगेटिव्ह असतो आणि एक तुकडा पॉझिटिव्ह असतो. ह्या तुकड्याला आपण काय म्हणतो माहितीये काय? डेल्टा. काय म्हणतो? डेल्टा मायनस डेल्टा प्लस डेल्टा मायनस डेल्टा प्लस. ठीक आहे, स्क्रीनशॉट बनवून घ्या, मी साईडला जातो. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला. आता आपण नेक्स्ट करणार आहोत तो पॉइंट आहे बघा डायपोल मुवमेंट. तो पॉइंट आहे बघा डायपोल मुवमेंट. लक्ष द्या, डायपोल मुवमेंट. मी याला नोटेशन बघा काय आहे. नोटेशन म्हणजे काय? म्यू आहे याला. काय याला? म्यू. नोटेशन काय आहे? म्यू. आपण डायपोल मुवमेंट शब्द लिहिता नुसतं म्यू लिहिलं तरी पण चालतं. म्यू म्हणजे कोण? डायपोल मुवमेंट. ठीक आहे, पहिल्यांदा लक्ष द्या. मी मॉलिक्यूल काढतो, मी दुसरं घेतो. हा झाला H आणि हा झाला Cl. कुठला मॉलिक्यूल आहे? H आणि Cl म्हणजे HCl आहे. बरोबर, व्हेरी गुड. आता इथं असेल डेल्टा प्लस, इथं असेल डेल्टा मायनस. ठीक आहे, इथे असेल डेल्टा प्लस, इथे असेल डेल्टा मायनस. मग आता म्यू किती असेल अशा वेळी? अशा वेळी म्यू किती असेल सांगा मला. म्यू किती असेल माहिती आहे? मी इथे लिहितो. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. काय लिहिले मी? म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. आता आपण पहिल्यापासून बघूया, नीट लक्ष द्या. डायपोल मुवमेंट आहे. कसली मुवमेंट आहे? डायपोल मुवमेंट आहे. डायपोल म्हणजे काय? दोन पोल. एक पोल, दोन पोल, एक पोल, दोन पोल, एक पोल, दोन पोल, म्हणून डायपोल. हा पोल म्हणजे हा पोल, हा पोल. डायपोल म्हणजे काय? दोन पोल्स. डायपोल म्हणजे काय? दोन पोल्स. कसं आहे? डायपोल म्हणजे दोन पोल्स. डायपोल मुवमेंट आपण म्हणतो म्यू. डायपोल काय म्हणले? दोन पोल आहेत ना, एक निगेटिव्ह पोल आहे, एक पॉझिटिव्ह पोल आहे. मग डायपोल मुवमेंट, डायपोल मुवमेंटला आपण म्हणतो म्यू. आणि डायपोल मुवमेंट म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. आता मी क्यू कोणा इथे लिहितो? हा मधला मॉलिक्यूल काढून टाकतो किंवा इथे लिहितो. क्यू इज इक्वल टू चार्ज. ती व्हॅल्यू आहे फक्त जी तुम्हाला दिलेली असेल पेपरला. आणि आर कोण आहे बघा? डिस्टन्स बिटवीन negative and positive pole. बघा आर कोण आहे? डिस्टन्स बिटवीन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह पोल. दिसतंय का? बघितलं? दिसतंय. म्हणजे काय? ह्याच्या सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते ह्याच्या सेंटर पर्यंत आहे, त्याला आपण म्हणायचं आर. आणि क्यू कोण आहे? चार्ज आहे. 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 मग आता आपण हे असं म्हणू शकतो बघा. मी इथं लिहितो, हे रद्द करतो. नको असू दे, हे लागेल. इथे लिहितो H डेल्टा प्लस, गोल करतो, Cl डेल्टा मायनस, गोल करतो. थोडं जाड होतंय, तर ह्यांच्यावरती असतो एरो. का? डायपोल movement is a vector quantity. डायपोल मुवमेंट कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. डायपोल मुवमेंट कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. लिहून ठेव. JEE साठी इम्पॉर्टंट आहे. डायपोल मुवमेंट कशी आहे?
वेक्टर क्वांटिटी आणि आपण दाखवतो कशी डायपोल मोमेंट एरो बघ डेल्टा एक्स प्लस सॉरी एक्स डेल्टा प्लस सीएल डेल्टा मायनस आणि वर काय दाखवलाय एरो आणि दोघांच्या मधला बॉन्ड तो हा बॉन्ड आहे. समजतंय का? तर आपण गोल करतो पाहतो. समजतंय का? एरो इंडिकेट काय करतोय? वेक्टर. एरो काय इंडिकेट करतोय? वेक्टर आहे. स्केलर आणि वेक्टर म्हणला वेक्टर आहे. एरो इंडिकेट करतोय. स्क्रीनशॉट करून घे. फार महत्वाचं. कसं आहे? फार महत्वाचं. आता अजून एक गोष्ट लिहायची राहिली की बाय काय रद्द करू? हा मॉलिक्यूल रद्द करू का? नको, स्क्रीनशॉट काढून घे मग आपण रद्द करूया. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला असेल. बरं, मी हा मॉलिक्यूल रद्द करतो जरा. हे पण रद्द करून टाकू. वर लिहितो. ठीक आहे, लक्ष दे. आपण काय म्हणतो? म्यू इज इक्वल टू काय म्हणायचं? क्यू इंटू आर. क्यू कोण आहे? आर कोण आहे? क्यू कोण आहे? चार्ज आहे. आणि आर कोण आहे? डिस्टन्स आहे. आता एसआय युनिट काय आहे? जसं बघ फ्रान्स मध्ये पॅरिस मध्ये आठवते वेट्स आणि मेजर्सची कॉन्फरन्स झालेली आपण फिजिक्स मध्ये बघितलेलं 11th इंटरनॅशनल कॉन्फरन्स. त्या कॉन्फरन्स मध्ये काय ठरलेलं? लेंथ कशी मोजायची? मीटर मध्ये. आठवते? तसंच तेव्हाच ठरलेलं होतं डायपोल मोमेंट कसं मोजायचं? डायपोल मोमेंट कसं मोजायचं? दिबाय. डायपोल मोमेंट कसं मोजायचं? दिबाय. डायपोल मोमेंट कसं मोजायचं? दिबाय. वेगळाच ग्रीक लेटर आहे. डायपोल मोमेंट कसं मोजायचं? दिबाय. त्याला म्हणतो आपण काय? कॅपिटल डी म्हणजे डायपोल मोमेंट. कसं मोजायचं? दिबाय. डायपोल मोमेंट कसं मोजायचं? दिबाय. 5 दिबाय, 10 दिबाय, 15 दिबाय, 20 दिबाय, 25 दिबाय, 50 दिबाय. डायपोल मोमेंट कशी मोजायची? दिबाय. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो, आज आपण आपली गाडी इथेच थांबूया आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मॅक्सिमम मुलांपर्यंत नॉलेज जाऊ दे. तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना अवश्य हा व्हिडिओ पाठवा. त्यांनाही शिकू दे, त्यांनाही पुढे जाऊ दे. आणि जे काही आपण घेतोय हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढाल. टेक्स्टबुक रिडिंग अवश्य ठेवा. आता जो आपण पॉइंट बघितलेला आहे तो पॉइंट बघा. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 136 वरती तुम्हाला इथं आणि इथं पर्यंत दिसेल. इथं पर्यंत दिसतंय हे सगळं आपण बघितलेलं. इथे डायपोल मोमेंट दिबाय बाबतीत बोललेले आहे. लक्षात ठेव, लेक्चर झालं की काय म्हणायचं? दिबाय. काय म्हणतो आपण? दिबाय. तर मित्रांनो, धन्यवाद. जसं आपण नमस्ते म्हणतो भारतामध्ये, तसं थायलंडला जर तुम्ही गेला तर तिथं म्हणतात सवादिका. काय म्हणतात? सवादिका. धन्यवाद. सवादिका. गुड नाईट.